जाऊबाईंनी कच्ची टोमॅटो दिलती. मग म्हटलं टोमॅटोची चटणी करावी. त्यासाठी काय केलं, टोमॅटो स्वच्छ धुवून त्याची मागची बूड काढून घेतली आणि बुडाच्या साईटून एक चमचा खवला. असे सगळ्या टोमॅटोंना चमचा खवून घेतला. आता तुम्ही म्हणाल हे काय करते, तर टॅमॅटो भाजण्यासाठी गॅसवर ठेवण्यासाठी त्याच्यामागे असे चमचे लावून घेतले आणि अशा प्रकारे खरपूस असे भाजून घेतले. तसेच 2 कांदेही गॅसवर असे भाजून घेतले. जर तुम्हाला कोणतीही वस्तू गॅसवर भाजायची असेल तर तुम्ही त्यामध्ये चमचा खवून अशी भाजू शकता. त्यानंतर हे सर्व भाजून घेतलेले टोमॅटो आणि कांदा कापून मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. आणि अशा प्रकारची कच्च्या टोमॅटोची चटणी जर तुम्ही केली तर ती तुम्हाला आठवडाभर पुरते. ही बघा, अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतली. याच्यानंतर याला फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवली. त्याच्यामध्ये तेल घालून मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली. त्याच्यातच 4-5 लसणाच्या कुड्या टाकल्या. लसणाच्या कुड्या टाकल्याने चटणीला असा खमंग स्वाद येतो. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा चटणी टाकली. माझ्याकडचं लाल तिखट संपलं आहे म्हणून मी चटणी टाकली आहे. तुम्हीही लाल तिखट टाकू शकता असा. आणि चटणी किंवा लाल तिखट खरपूस असं भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये टोमॅटो आणि कांदा यांची पेस्ट केलेली आहे ती ओतायची आणि एकसारखं हलवून असं बारीक गॅसवर ती मंद आचेवर शिजवून घ्यायची. त्याच्यातील पाणी आटून अशी घट्ट अशी चटणी तयार होईल. त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा, कारण टोमॅटो हे जरा आंबट असतात. गूळ टाकल्याने त्याचा आंबटपणा जरा कमी होतो. तुम्ही बघू शकता ही चटणी अशी किती छान झाली आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर इतकी भारी लागते की बोलायचं कामच नाही. अशी कच्च्या टोमॅटोची चटणी एकदा नक्की करून बघा. इतकी भारी लागते की तोंडाला पाणीच सुटेल. तुम्ही पण अशा कच्च्या टोमॅटोची चटणी एकदा नक्की ट्राय करा. 1 भाकरी खाणारे पण 2 भाकरी खातील, इतकी भारी होते.